हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शॉर्ट पण व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण सलवारची कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी. मागे आपण व्हिडिओमध्ये कुर्तीची कटिंग पाहिली, तर हे पाहू आपण कसं करायचं आता. तर ह्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. हे दोन भाग आहेत. आता तर आपण हे असं जे सरळ फोल्डिंग करून घेतो त्यापेक्षा आपण हे असं करून घ्यायचं आहे. अम्ब्रेला फ्रॉकला करतो तसं अशी घडी करून घ्यायची आहे तिरकसमध्ये. चांगले बसतात हे असे पण सलवार. तर ही तिरकस कटिंग झाली आपली आता. तर ही बंद बाजू आहे साईडची, तर इकडे घ्यायची, ही आपल्याकडच्या साईडनं घ्यायची ही बाजू. आधी मोहरी काढून घ्यायची, सर्व साफ करून घ्यायचं, चुन्या वगैरे ह्याच्यात पडू द्यायच्या नाहीत कुठे. आधी याची मोहरी काढून घेऊ आपण इथे या कॉर्नरला. तर इथे आपण पिन अप करून घेऊ, पुढे सरकू नये म्हणून. नंतर फिरवताना वगैरे सरकू नये म्हणून पिन अप करून घेतलेला आहे ते. तर ही मोहरी 7.5 तयार ठेवली मी. तर शिलाई वगैरे धरलं तर 8.5 इंच ठेवायचं आहे. 1 इंच शिलाई ठेवूयात आपण. हे 8.5 ठेवलेलं आहे. आधी मोहरीच काढून घ्यायची याची, म्हणजे आपल्याला मग उंची काढता येते. आता या उंचीपासून कुठे तिरकस वगैरे होत नाही ना, हे पाहून घ्यायचं आपण आधी. थोडंसं असं खाली करून घेते, मला तिरकस वाटायला हे वरचं. हे वरचं नाही घ्यायचं, आता तिरकस झालंय थोडंसं. आता नेफा सोडून खालची उंची आपल्याला 32.5 तयार पाहिजे. तर आपण 2 इंच जास्त ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. आता इथून सुरुवात करणार आहे मोजायला. तर हे 34.5 ठेवायचं आहे आपल्याला. तर हे वरच्या भागाचं पाहून घेऊ आपण आता. तर या साईड आपण मोजून घ्यायचं आहे. हे 34.5 इथं येत आहे.
तर हे असं जॉईन करून घ्यायचं. हे पट्टी दुसरी काढायची आता ह्याच्यामध्ये आपण. असं आखून घेतलंय. आता किती पाहिजे तेवढं आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये. कमर 22 तयार ठेवायची आहे आपल्याला. तर खाली हे 23 इंच अशी घेण्यासाठी काढलेला आहे कपडा मी. चुन्या वगैरे टाकून मग वर बरोबर येणार आहे ते. तर हे पूर्णच लागणार आहे एवढं. तर इथे अशी पॉइंट घेऊन ठेवायचं. व सीटसाठी खाली 8.5 ठेवायचं आहे आपल्याला. हे 8.5 पण मोजून घेऊ आपण. असं वर 6.5 घ्यायचं आहे. तर ह्याच्या पुढे एक 2 इंच घ्यायचं आपण सीटचा आकार काढण्यासाठी म्हणून. इथून पुढे हे 1.5 इंचावर अशी गोलाई देऊन घ्यायची आहे सीटची. तर या पूर्ण भागाला आपण चुन्या घ्यायच्यात आता. पटियाला वगैरे शिवताना पण असंच घ्यावं लागतंय आखून. फक्त कापड थोडंसं जास्त पाहिजे. तर आपली सीटची उंची मी ही काढलेली आहे तिथे. आता मोजून पाहू आपण अजून एकदा बरोबर आहे की नाही. तर या खालच्या उंचीपासून इकडे मोजून पाहायचं आहे. 34.5 कुठं व्हायले ते पाहायचं आहे. इथे होत आहे 34.5. तो भाग जास्त होत आहे थोडासा. टेप ठेवून पाहू आपण आता. हे असं बरोबर करून घेऊ. तर हे असं बरोबर येत आहे. आता हे असं आखून घेऊ आपण. हे वरचं नाही घ्यायचं आता. परत आपली आता सीटची उंची खाली घ्यावं लागेल आपल्याला. 8.5 पाहिजे. तर या साईडनं पण 23.23 आहे की नाही पाहून घ्यायचं आहे घेरा. होत आहे हे 23.5. वयाच्या पुढे 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला सीटसाठी. इथून असा आकार घ्यायचा आहे 1.5 इंचावर. ही मधली रेष नाही घ्यायची आता. ही वरची रेष. तर हे असं आखून घेतलेलं. हा एवढा जो हे फॅब्रिक आहे या भागातला इथे आपण जॉईंट लावून घ्यायचा आहे. एवढा छोटासा तुकडा येणार आहे. हे 2 भाग आहेत. फक्त या 2 भागासाठी जॉईंट लावून घ्यायचा आहे.
हे इथला राहिलेला कॉर्नरचा कपडा इथे लावून घ्यायचा. नेफापट्टी नंतर वेगळी काढायची आहे आपण. तर हे असं झाल्यानंतर आपण खालचं पण आखून घेऊ. तर हे टेप ठेवून असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण आपल्या मोहरीपर्यंत आखून घ्यायचं आहे. तर हे असं मी आखून घेतलेलं आहे. आता हे असं आखून घेतलं पूर्ण. तर मी एवढं कटिंग करून घेते. मग आपण नेफापट्टी पाहू. ते वरचं इथून आहे रेषा आपली. आता तर मी एवढं आखून घेते. इथून 8.5 इथपर्यंत यायला आता हे. व इथून हे 1.5 इंच इथे. वरचं नाही घेतलं आता. तर हे असं मिळून घ्यायचं सीटला. व ही राहिलेली एवढी शिलाई अशीच आपली येईल. शिलाई 1-1 इंच सोडलेलीच आहे मध्ये. तर हे घ्यायचं इथे सीट घेर आपलं इथं आलेलं आहे. आता हे सीटची उंची. हे वरचं नाही घ्यायचं. इथून बरोबर आता हे 8.5 झालेलं आहे. तर मी एवढं असं कटिंग करून घेते. मग राहिलेल्या भागामध्ये आपण नेफा पाहू. तर आपली ही अशी कटिंग झाली आता पूर्ण. तर या भागासाठी हा तुकडा जॉईंट करायचा आहे आपल्याला. शिलाई 1/2 इंच सोडायची. व नंतर स्टिचिंग झाल्यानंतर राहिलेलं जास्तीचं कट करून टाकायचं. उलट सुलट पाहून जोडून टाकायचं आहे. इकडून जॉईंट करत यायचं. मग राहिलेलं नंतर कटिंग करून घ्यायचं. तर यासाठी आपण आता नेफापट्टी पाहू. बावीस कमर तयार ठेवायची आहे आपल्याला. तर कुठे बसता येते पाहून घेऊ आपण. नाही बसलं तर हे असंच आपण जॉईंट करून घ्यायचं. हा भाग असत किंवा मग असा जॉईंट करून घ्यायचा. हा भाग काढून घ्यायचा. बावीस
तयार पाहिजे, तर 1 इंच शिलाई जाणार आहे आपलीमध्ये व नाड्यासाठी जाणार आहे थोडंसं, म्हणून मी हे 24 इंच ठेवणारच आहे. नाडापट्टी तयार करण्यासाठी 1 इंच लागणार आहे व 1 इंच शिलाई, असं म्हणून मी हे 24 इंच ठेवलेलं आहे. व उंचीला 6.5 पाहिजे आपल्याला, तर 6.5 तयार पाहिजे. तर इथे पण आपण 2 इंच वाढवून घेणार आहोत. 7.5 8.5 घ्यायचं याच्यामध्ये. नेपाळपट्टीसाठी 2 इंच वाढून घ्यायचं आहे. वर दुवडपट्टी जाते, खालची अर्धा इंच शिलाई. तरी ते थोडंसं कमी जास्त वाटत आहे, काढून टाकलं ते तेवढंच. हे 8.5 घेतलं खाली. तर ह्याला असं जॉईंट लावून टाकायचं हे एवढं. मग जॉईंट लावल्यानंतर हे असं कटिंग करून घ्यायचं. इथलं सरळ बाजू ही अशी सरळ मोजून कटिंग करून घ्यायची. तर भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे. मग असंच ह्याला पाहिजे तेवढा नाडा तयार करून घ्यायचा उरलेल्या पीसमधून, फॅब्रिकमधून. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.